पंतप्रधानांनी म्हटलं आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सलग 5व्या दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ कायम राहिल्यानं संसदेचं काम सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। पंतप्रधान आणि सरकारकडून सर्व प्रकारची आश्वासनं देऊनही शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधी पक्ष ठाम राहिल्यानं संसदेचं या आठवड्यातलं कामकाज वाया गेलं आहे। लोकसभेत आज कामकाज सुरू होताच विरोधकांनी गदारोळ करायला सुरुवात केली। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकारची पहिल्या दिवसापासूनच तयारी आहे, मात्र काँग्रेसनं घातलेल्या काही अटींमुळे ही चर्चा होऊ शकली नाही असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं। या मुद्द्यावर अर्थपूर्ण चर्चा व्हावी अशी सदस्यांची सामूहिक भावना असल्याचं रिजिजू म्हणाले। पेपर फुटीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा आणला जाईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिली आहे। या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनीही चर्चेची आवश्यकता असल्याचं अधोरेखित केलं। मात्र जर खासदारांनी या चर्चेकडे पाठ फिरवली तर देशात सकारात्मक संदेश जाणार नाही असं रिजिजू यावेळी म्हणाले। मैं फिर से अनुरोध करता हूं, आप शुरू से चर्चा मांग रहे थे और सरकार ने चर्चा के लिए तैयार भी हो गए थे। आपने फिर एक कंडीशन लगाया चर्चा नहीं कराने के लिए। हमने फिर से आपको अपील किया कल भी, देश के सामने में अब हम चर्चा नहीं करके बहाना बनाएंगे तो ये अच्छा संदेश नहीं जाएगा। और माननीय प्रधानमंत्री जी ने आश्वासन दिया कि एग्जाम पेपर लीक को लेकर के कठोर कानून लाने जा रहे हैं, यह आश्वासन भी दिया हुआ है। अगर पार्लियामेंट हम लोग चर्चा नहीं करेंगे तो बिल्कुल अच्छा संदेश नहीं जाएगा। मैं राहुल गांधी जी से अनुरोध करता हूं, आप अपने कांग्रेस पार्टी के साथियों को थोड़ा समझा दीजिए और बाकी कई पार्टीज के एमपीज भी निजी तौर पर सबने अपना मत रखा है कि चर्चा होना चाहिए। मुझे ये समझ में नहीं आ रहा है कि आज 5वां दिन है, हम इसमें एक अच्छा सार्थक बहस क्यों नहीं कर सकते हैं। आप कंडीशन मत डालिए, हम चर्चा शुरू कर सकते हैं आज भी। त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर आपल्याला बोलू न दिल्याचा आरोप केला। याच मुद्द्यावर विरोधी पक्षानं केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाजही वारंवार तहकूब करावं लागलं। या गदारोळातच गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 सादर केलं। हे विधेयक राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध कायदा 1971 मध्ये सुधारणा करणारं आहे।